ठेवली पाहिजे आणि चांदीच्या वाटीमध्ये ठेवून त्याच्यामध्ये सुपारी ठेवायची, 1 रुपयाचा कॉईन ठेवायचा आणि आपल्या घराच्या उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला ठेवायचं. त्याच्यातून आपल्याला धनप्राप्ती अतिशय चांगल्या पद्धतीने होते. आणि हा इफेक्ट खूपच चांगल्या पद्धतीने घ्यायचा असेल ज्याला खरोखर पैशाची खरंच अडचण आहे. पण हा उपाय मी सांगते, ज्याला पैशाची खरंच अडचण आहे त्यांनीच करा. उगाच करायचं म्हणून सांगायचं म्हणून सांगू नका. ज्यांचा अनुराधा नक्षत्रामध्ये ज्या व्यक्तीचा जन्म झालेला असेल त्या व्यक्तीकडनं ओटी भरून घ्यायची किंवा त्या व्यक्तीची ओटी भरायची, त्यांच्याकडची अक्षरा घ्यावी आणि त्याचा उपाय याच्यासाठी करावा. तिसरा पॉइंट याच्यामध्ये असा येतो, अनुराधा नक्षत्रावर जन्म झालेली व्यक्ती आणि शुक्रवारी जन्म झालेली व्यक्ती हे दोन्ही जर एकाच याच्यात येत असेल, म्हणजे शुक्रवारचा जन्म झालेला व्यक्ती आहे पण त्याचं अनुराधा नक्षत्र आहे असं जर असेल, मिक्स तुम्हाला मिळाली अशी व्यक्ती, तर बिनधास्तपणे त्याची पूर्ण भरपूर व्यवस्थित ओटी भरावी. साडी चोळी पासून त्याच्याकडनं जी काही तुम्हाला रिटर्न मध्ये अक्षरा मिळणार आहे ते तुमची तिजोरीत ठेवा. त्याच्यामुळे तुम्ही जेवढं तिजोरीमध्ये त्या क्षणाला धन ठेवलेलं आहे ते तिप्पट वाढतं, तिप्पट त्या धनामध्ये प्राप्ती होते. आणि ज्याची वास्तू अजिबात होत नाही, तुम्ही सगळे उपाय सांगितले, सगळं झालेलं आहे पण त्याला वास्तू करायची आहे, अशा व्यक्तीला सुद्धा हे असे तांदूळ आणि हा उपाय पण त्याला तुम्ही सांगा. कारण त्याला वास्तूच्या वेळेत पहिला प्रॉब्लेम येतो, पैसा नसतो, कर्ज मिळत नाही, कर्ज कुठेच काढता येत नाही, कारण त्याच्या चतुर्थ स्थानात प्रॉब्लेम आहे. आपल्याला माहिती आहे काय काय आहे हे, आता आपण सगळ्यांनी सगळं सांगितलेलं आहे. पण हा एक तोटका आहे, हा पारंपरिक. आता हे जे काही उपाय तुम्हाला सांगते हे उपाय म्हणजे बऱ्याच वर्षापासून पारंपरिक पद्धतीमधून आलेले आहेत. आणि खेडोपाडी आता मी ICDS मध्ये जेव्हा 15 वर्ष काम करते त्या वाड्यापाड्यांमध्ये जात होती, तिथल्या महिलांकडनं आदिवासी महिलांकडनं मला हे काही काही पाहिजे कळ ते मी तुम्हाला सांगते. त्याच्यामध्ये आता जर तुम्हाला खरोखर त्याला प्रॉब्लेम आहे वास्तूमध्ये, तर हे तांदूळ त्याला तुम्ही तुमच्याकडनं ज्योतिषी म्हणून देऊ शकता. तुम्ही त्याची काय दक्षिणा घ्यायची ते घ्या. मी म्हणते याची दक्षिणा घ्याच, चांगली घ्या, कारण त्याची वास्तू होणार आहे, 101% त्याची वास्तू होणार आहे. आणि तुम्ही फॉलोअप घ्या महिन्याने, त्याची दिशा सुरू झाली का व्यवस्थित वास्तूसाठी, पैसा येतोय का बघा, त्याचं कुठून काहीतरी मार्ग निघतोच. नाही काय तर आपल्यासारखा एखादा माणूस भेटतो आणि त्याला म्हणतो तुम्ही तुझं काम करून घे. उपाय साधे उपाय. आता जर तुमचे मला वेळ कमी, मी फक्त अजून 2च उपाय सांगते. आता सर्वात महत्वाचा तुमचा पैसा अडकलेला आहे, बऱ्याच प्रमाणामध्ये काही लोकांचे पैसे अडकलेले. हा तर उपाय मी आत्ताच सांगितला होता. 8 दिवसापूर्वी माझ्या एका जातकाला 6 लाख रुपये मिळाले त्याचे अडकलेले. पैसा हा तुमचा अडकलेला मिळतच नसेल, सर्व उपाय करून झाले असतील तर सरळ साधा हनुमंताला शरण जा. मंगळवारी किंवा शनिवारच्या दिवशी मारुती मंदिरामध्ये जा, तिथे हनुमान चालीसा वाचायची. पण संकल्प करू ना, तुम्ही पण करू शकता पण त्याची दक्षिणा 10,000च्या खाली घेऊ नका. का? कारण तुमचा बराच वेळ जाणार आहे तिथे. हनुमान चालीसा संकल्प करून त्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही 108 वेळा किंवा 51 वेळा, कमीत कमी 51 नाही तर 108 वेळा म्हणायचे, धूप लावून संकल्प करून. आणि नेमकं त्याला कशासाठी कोणी कसे पैसे खरं बोलायला सांगा. आम्ही त्याला आता 10 लाख अडकलेले आम्ही सांगतो 5 लाख, कारण त्याला दक्षिणा द्यायची जीवावर येते आपल्याला. म्हणून त्याला विचारण्याचा हेतू हा आहे की आपण संकल्प सोडतोय, तर संकल्प सोडताना आपल्याला ती रक्कम सांगायची, म्हणून त्याला विचारायचं. संकल्प करा किंवा तो करत असेल तर उत्तम, कारण कधीही स्वतःसाठी स्वतःच उपाय केला ना त्याचे 100% गुण येतात. आपण कधी थोडंफार मागे पुढे पाहू, कारण आपल्याला अजून पॉइंट आहे किंवा अजून आपली कामं आहेत. म्हणून हा उपाय करत असताना तुम्ही धूप लावायचं. धूप लावल्यानंतर जी रक्षा पडते ती सगळी रक्षा तुम्ही गोळा करा. ती सगळी रक्षा तुम्ही ती घरी आणायची, त्या जातकाला द्यायची किंवा जातकाला सांगायचं तुझ्याकडे नाही. त्याच्यामध्ये तुम्ही गोमूत्र किंवा कामाक्षी सिंदूर तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही मिक्स करू शकता, पण गोमूत्र मिक्स करा. गोमूत्र थोडंसं मिक्स करायचं. गंगाजल असेल तर गंगाजलचे 2 थेंब आणि त्याची पेस्ट बनवायची. आणि ही पेस्ट याच्याने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे त्याच्या घराच्या मुख्य दारावर काढल्यानंतर वायव्य दिशेला सुद्धा एक काढायचा. शक्यतो तो 3x3चा असतो, मोठा स्वस्तिक. पण स्वस्तिक काढताना माझे इथे पैसे अडकलेले आहेत, ते मला पूर्णपणे मिळावेत, मला त्याच्यावरचं व्याज नको हे बोला. नाहीतर तुम्ही व्याजाच्या मागे लागाल. आपण बोलायचंच नाही, कारण तो समोरचा माणूस तुम्हाला खोटं सांगतोय ऍक्च्युली.
तो व्याजासह पैसे तुम्हाला सांगतो, मुद्दल सांगत नाही. हे असे माझ्यासोबत बरेच जणांचे घडले आहेत घटना. मग त्याला हा उपाय दिल्यानंतर हा उपाय 45 दिवसामध्ये लागलीच रिझल्ट देतो. पण आता मी हा मागच्याच आठवड्यात दिला, त्याला 3च दिवसामध्ये रिझल्ट मिळाला. 6 लाख रुपये त्याचे अडकलेले मिळाले. आणि थोडे थोडके नाही, पूर्णचे पूर्ण 6 लाख अडकले होते, ते सगळे मिळाले. आणि त्याच्यावरती कोर्ट कचेरीची जी केस सुरू होती ती पण कमी झाली. तर हा उपाय दोन्हीसाठी लागू होतो. हा उपाय अगदी त्रासाचा आहे, पण जर आपल्या याच्यावर भगवंतावर निष्ठा असेल आणि तुम्ही व्यवस्थित संकल्प करून करणार असाल, जर शक्य नसेल तर सरळ एखाद्या पुरोहिताला सांगा. खरोखर ते संकल्प करून आपल्याला पुरोहित खूप छान पद्धतीने ही उपाय हा उपाय करून देऊ शकतात. फक्त त्याला तुम्ही सांगा हा उपाय कशासाठी करायचा, त्याचं ते विचार सगळं वाचतील, त्यांना कळणारच नाही दूध कशासाठी पाहिजे. कारण उदक शांतीचे हे नेहमी होतं. मी उदक शांती बऱ्याच जणांना सांगतो, तुम्ही उदक शांती करत जा, करायला पाहिजे. आम्हाला कोणाला काम नाही म्हणून नाही, तुमच्या घरामध्ये शांतता राहिली पाहिजे म्हणून. कारण त्याच्यामध्ये जे उदक दिलं जातं, पाणी दिलं जातं आणि जी पांढरी मोहरी दिली जाते ती तुमच्या घरामध्ये शत्रुनाश, त्याच्यानंतर तुमच्या घरात येणारी संकट आहेत. काळी विद्या, आजकाल काळी विद्या म्हणजे तांत्रिक विद्या, काळी विद्याचा वापर नकळत म्हणजे बरेच लोक करतात आणि सर्रास वापरली जाते. मग ती आपल्याला काढताही आली पाहिजे ना. उदक शांती 6 महिन्यातून तर एकदा करायलाच पाहिजे. आणि तुम्ही पण आपल्या घरात उदक शांती आणि उदक भरलेला पाणी आपल्या घरात दर पौर्णिमेला आणि अमावस्येला आपण सर्वांनीच टाकलं पाहिजे. कारण आपल्याकडे येणारे, ऑफिसमध्ये घरी येणारे क्लायंट जे फार समस्याने ग्रस्त झालेले असतात. आपण त्यांना फार उपाय देतो, सगळं देतो, पण ते थोडंसं आपल्याला येतच ना गिफ्ट. मग ते गिफ्ट आपण काय ठेवायचं आपल्याकडे, वाढेल आपल्याला त्रास होतील, आपल्यासाठी कोण करणार. म्हणून उदक हे जे पाणी आहे ते बॉटलमध्ये भरून ठेवा. दुसरं उदक शांती होईपर्यंत घरामध्ये ती शिंपडत नाही. कारण आपल्या मुलांची प्रगती थांबते. हे जर आपण नाही शिंपडलं तर आपल्याला त्रास होत नाही. कारण आपला ओरा क्लीन केलेला असतो. आपण रोज सगळं काही करतो, योगा, प्राणायाम वगैरे, ध्यान धरणं सगळं करतो, पण आपल्या मुलांना याचा शिक्षणामध्ये आणि त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये कुठेतरी प्रॉब्लेम क्लिअर होतातच. म्हणून हे आपण उदक शांती आपणही करून द्यावे, आपल्या क्लायंटला पण सांगावे. आणि आता एक छोटासा उपाय सांगते, तुमचे 2 मिनिटं जरा जास्त घेते. छोटासा उपाय की आजकाल ना मुली पळून जातात, पळून येतात, काय होतं मला माहित नाही, हे असं होतं. मग आपल्याकडे जर असं कोणी आलं की असं झालेलं आहे, आता ती FIR नोंदवतील, काय करतील, आणि आपण पत्रिका बघू, प्रश्नकुंडली मांडा, केटी बघा, कुठल्याही शास्त्राने कसाही कुठूनही तुम्ही शोध करा, पण एक उपाय ताबडतोब त्यांना करायला सांगायचा की ज्या मुलीच्या माता आहे, जी काही तिची आई आहे, त्या आईने त्या मुलीच्या रूम मध्ये त्या बेडवर एक पांढरी बेडशीट टाकायची आणि त्याच्यावर 5 किलो, कमीत कमी 5 किलो, जास्तीत जास्त जमेल एवढी खरी साखर ठेवायला सांगायची. आणि त्या मुलीचा फोटो कशासाठी, पांढरी बेडशीट म्हणजे शांतता, म्हणजे तिच्या आजूबाजूला ती कोणत्या वातावरणात गेलेली आहे, तिथे काहीतरी भयानक घटना घडू नये तिच्या बाबतीत. तिला मार्ग सापडला पाहिजे, गुरु सोबत आला पाहिजे, मुलांनी मार्ग सापडला पाहिजे. आणि शुक्र म्हणजे कोणीतरी आईसारखी व्यक्ती तिच्याजवळ आली पाहिजे. म्हणजे आईसारखी व्यक्ती आली पाहिजे, तिच्याजवळ वात्सल्य असेल आणि ती कुठून तरी आपल्या त्या मुलीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करेल. हा एकदम सरळ साधा सोपा उपाय. नंतर तुम्ही तुमचे उपाय कोणतेही सांगा, कसं आहे, काय आहे, कोणत्या दिशेला येणार, पण हा उपाय याच्यासाठी करायचा की लवकरात लवकर त्या मुलीची त्या त्रासातून सुटका होते. हा उपाय मी इतक्या जणांना सांगितला, त्यांना खरोखर लवकर मार्ग सापडले. मी केपीने यांचे सगळ्या आणि लोलक विद्याने सुद्धा बऱ्याच याच्याने पाहिले की ती मुलगी कधी येईल, काय येईल, 8 दिवस दाखवलेले आहेत. पण हा उपाय केल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कुठे आहे ते तरी कळतं. पण त्याप्रमाणे पोलिसांना म्हणा, आपल्याला म्हणा ऍक्शन घेता येते. हे छोटे छोटे आदिवासी भागात केले जाणारे जे काही उपाय आहेत की त्याचा वापर आपण सोडून दिलेला आहे. आपल्या पूर्वजांनी हे उपाय केलेले आहेत, पण आपल्याला आपल्यापर्यंत येऊ शकले. असे छोटे छोटे उपाय आपण करू शकतो.